नमस्कार मित्र हो. क्रांतिसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांची जयंती व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही श्री शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग ओळख महामानवाच्या साहित्याची हा अभिनव उपक्रम ऑनलाईन सुरू करत आहोत. त्या उपक्रमाच्या अनुषंगाने महामानवाच्या साहित्याची ओळख आम्ही करून देणार आहोत. या नवीन उपक्रमास निश्चितच आपण भरभरून सहयोग आणि भरभरून सहकार्य कराल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महामानवांचा साहित्य, महामानवांचा विचार या निमित्ताने पोहोचण्याचा प्रयत्न आपणाकडूनही व्हावा ही एक सार्थ अपेक्षा. आज आपण यामध्ये हिंदू स्त्रियाची उन्नती आणि अवनती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन या निबंधात्मक लेखाचा सुरस मराठी अनुवाद आपणास ऐकवणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य हे दिशादर्शक दीपस्तंभाप्रमाणे सर्वांनाच राहिलेलं आहे. त्यांचं साहित्य, त्यांच्या लेखाचा उद्देश समाजापर्यंत पोहोचावा ही या अभिनव उपक्रमामागील महत्त्वाची तळमळ आहे. भारतीय नारीची उन्नती हीच भारताच्या सिंहासनाचा मोहक डोलदार फुलोरा आहे. आपली अधोगती का झाली, त्याला जबाबदार कोण इत्यादीचा जोपर्यंत आपण सखोल अभ्यास करणार नाही तोपर्यंत उन्नतीची दारे नुसती सताड उघडी ठेवण्यात फार मोठा धोका आहे. म्हणून त्या दिशेने प्रत्येक स्त्रीने पाऊल उचलणे हेच त्यांचे केवळ सामाजिक कर्तव्य आहे. हातातल्या बांगड्या धुण्याच्या दगडावर किंवा स्वतःच्या कपाळावर फोडण्यापेक्षा जे आपली अधोगती करण्यास जबाबदार आहेत त्यांच्याच मस्तकावर फोडून त्यांची शकले करण्यातच सामाजिक कर्तव्याची खरी परतफेड आहे. यात फक्त एकच काळजी घ्यावयाची आहे आणि तो म्हणजे दुश्मनाचा एकही रक्ताचा थेंब वाया जाता कामा नये. दुसऱ्याच्या मनगटाच्या जोरावर जगण्यापेक्षा त्याचे आधिपत्य लाथाडणे यातच खरे सुख आणि सौभाग्य आहे. महाबोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुःखद, दुर्बल व दुर्धर जीवन न्याहाळून आणि अभ्यासू स्त्री जातीला सनातन जाचातून व दास्यातून मुक्त करण्यास हे अत्यंत मौलिक असे वरदान दिलेले आहे. कौशल देशातील थून ब्राह्मण ग्रामी एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली, जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमांचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरविले तर काय वाटेल ते हो, ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही. तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दातओठ खात तो तिच्या अंगावर धावला आणि खाली
पाडून लाथाबुक्क्यांनी तिला मारू लागला. ह्या मारामुळे ती मरण पावली. अरे रे, काय ही स्त्री जीवनाची विटंबना. प्रस्तुत हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या निबंधात्मक लेखाचं क्रमशः वाचन मी करणार आहे. महाबोधी मासिकाच्या अंकात लामा गोविंद यांनी मार्च 1950 हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातील हिंदू स्त्रियांचे स्थान हा लेख प्रसिद्ध केला. न्यूज वीकली या इंग्रजी साप्ताहिकाच्या 21 जानेवारी 1950च्या अंकात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भगवान बुद्धाची नीती आणि अनीती या संबंधीची शिकवणूक हिंदुस्थानातील स्त्रियांच्या अवनतीला प्रामुख्याने कारणीभूत झाली असा आक्षेप घेण्यात आला. ह्याला प्रत्युत्तर म्हणून लामा गोविंद यांनी सदरहू मासिकातून उत्तर दिले. बुद्धाच्या शिकवणीसंबंधी जे खोडसाळ आरोप करण्यात येतात ते खोडून काढणे हे प्रत्येक बौद्ध धर्मीयाचे कर्तव्य आहे. महाबोधी मासिकातून लामा गोविंद यांनी याच ध्येयाला वाचा फोडली. एखादे वेळी असल्या आरोपाचे खंडन करण्याची गोष्ट असती तर काही हरकत नाही, पण न्यूज वीकलीपेक्षा कितीतरी धर्ममार्तंड आणि त्यांची थुंकी झेलणारे असल्या प्रकारचे घृणित आरोप करतात. भगवान बुद्धाच्या नीती अनीतीच्या शिकवणुकीवर हल्ले करणे आणि आरोप लावणे ही हिंदू धर्मीयाची फार प्राचीन काळापासून चालत आलेली बाजारू नीती आहे आणि तिची तेथेच पायमल्ली करणे इष्ट होय. आरोपांचा चिखलफेक हा हिंदूंचा स्वार्थधर्म आहे. भगवान बुद्धाचे विशाल व्यक्तिमहात्म्य त्यांना सहन होत नाही. आरोप करण्याच्या या मनोभूमिकेमागे कामभावना दडून बसलेल्या असतात. याचा शोध लागला म्हणजे या नीच प्रवृत्तीचा आरोप करणाऱ्या लोकांचे अंतरंग सडक्याहून सडके दिसेल. महाबोधी मासिकाने केलेली ही चिरफाड वाचकांना सदोदित आनंद देईल. स्त्रियांच्या अवनतीला बुद्धाची शिकवण कारणीभूत झाली हा जो आरोप करण्यात आला आहे त्याला आधार फक्त 2 ठिकाणी मिळतात. बुद्धाने आनंदाच्या प्रश्नाला जे उत्तर दिले होते त्याचा उल्लेख महापरिनिब्बाण सुत्त अध्याय 5 यात तो असा आहे. आनंद भगवान आमच्या स्त्रियांशी संबंध आला तर आम्ही त्यांच्याशी कसे वागावे. तथागत, आपण त्यांना पाहिलेच नाही असे वागावे. आनंद म्हणतो, भगवान, पण त्यांना पाहणे आम्हाला भाग पडले तर आम्ही काय करावे. तथागत म्हणतात, तुम्ही त्यांच्याशी बोलू नये. आनंद म्हणतो, भगवान, पण त्यांनाच आमच्याशी बोलावे लागले तर आम्ही काय करावे. तथागत, आनंद, अशा वेळी तुम्ही सावधान वृत्तीने त्यांच्याशी वागले पाहिजे. हा आधार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या महापरिनिब्बाण सुत्ताच्या आवृत्तीत आहे किंवा नाही हा मुद्द्याचा प्रश्न नाही. ज्या मजकुराच्या आधारावर वादविवाद करावयाचा तो मजकूर मूळचाच आणि सत्य आहे की तो नंतरच्या भिक्खूंनी घुसळून दिलेला आहे हे ठरविणे हा मुद्द्याचा प्रश्न आहे. बुद्धाच्या शिकवणुकीतील प्रमुख अंगे कोणती याचे ज्ञान ज्याला झाले आहे त्याला सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे हे पाहून आश्चर्य वाटेल. सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीशी असंबंध वाटणाऱ्या कल्पना, ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा बुद्ध देवाच्या नावाखाली त्यात घुसळलेल्या आहेत. ब्राह्मणी मठ संप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणी हीच आदर्शमय होय, तीच बौद्ध धर्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भासविण्यात आले आहे. सुत्तपिटकाचे हे सध्याचे विद्रूप आणि उंगळ रूप पाहून रीस डेव्हिड्स यांना आश्चर्याचा धक्का बसला. या बाबतीत रीस डेव्हिड्स यांनी आपले विचार स्वतःच्या एका ग्रंथाच्या प्रस्तावनेत परफेस टू काइंड सेईंग व्हॉल्यूम 2 प्रदर्शित केलेले आहेत. त्या म्हणतात, सुत्तपिटकाच्या पानात खरा गौतम दिसत नाही. याचे कारण काय असावे. गौतमाच्या धम्माची माहिती देताना त्यांच्या अनुयायांनी त्यांची मूळ वचने जशीच्या तशी जनतेला सांगावी लागली. ही प्रथा पुष्कळ वर्षे चालू होती.
त्यानंतरच्या पुढील काळातील उपदेशकांनी बुद्धाची मूळ वचने लोकांना सांगताना किंवा उपदेशितांना अथवा निवेदन करताना त्यात गाळागाळ केली असावी अथवा त्यात पदरचे भारताड घुसडून दिले असावे. मूळ वचनाचे संपूर्ण अर्थ न समजल्यामुळे त्या वचनांना भुरळ घालून आपणाला हवे असलेले अर्थ तयार होतील अशी कित्येक वचने त्यांनी मध्येच घुसडून दिली असावीत. हे सर्व प्रकार कोणत्या प्रमाणात झाले असतील हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मात्र हे खरे की अनेक धर्मोपदेशकांनी तथागतांच्या हजारो वर्षाच्या काळात असले प्रकार केले होते, कारण हे धर्मोपदेशक आपले उपदेश तोंडी सांगत होते. त्यांचे शिष्य ते उपदेश मुखोद्गत करीत होते. पाठ करतानाही काही गाळागाळ आणि काही नवीन भर त्या वचनात पडली असावी. धर्मोपदेश लिहून ठेवले आणि त्यांच्या नकला अनेक वेळा करण्यात आल्या, तेव्हा बदलत्या वचनात पुन्हा गाळागाळ आणि काही नवीन भर पडत गेली असावी. तथागतांची मूळ वचने कंठस्थ करून नंतर ती इतरांना निवेदन करणारे उपदेशक, शिक्षक आणि ती वचने प्रथम लिहिणारे व त्यानंतर त्या लेखनबद्ध वचनांच्या नकला करणारे लेखक, हे सर्व लोक इतर लोकांपेक्षा वेगळ्या भावनेने आणि आदर्शाने आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांना जेव्हा एखाद्या वचनाबद्दल अर्थाबद्दल शंका आली असेल, तेव्हा त्यांनी ती वचने बुद्ध देवाच्या अथवा बुद्धाच्या शिष्यांच्या किंवा सर्वांच्या नंतरच्या काळातील बौद्ध उपदेशकांच्या तोंडी घातली असावीत. या वचनांचा अभ्यास करणाऱ्यांनी त्या वचनांचे सत्याचे रौद्ररूप पाहून स्वतःला विचारावे की ज्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाखाली आतापर्यंत ही वचने अधिकृत मानली गेली, हे कितपत खरे असावे. सध्याचे रौद्ररूपाने मूळचे सुंदर रूप कोणते असावे याचाही त्यांनी शोध घ्यावा. त्यांनी स्वतःला हेही विचारावं की बावनकशी सोनं कोणते असावे. आनंद आणि भगवान बुद्ध यांच्या महापरिनिब्बाण सुत्त पिटकात जो स्त्रीविषयक संवाद दिलेला आहे, तो नंतरच्या काळातील भिक्खूंनी घुसडून दिला मजकूर होय. असे जे मी वर सुचविले आहे ते अस्थायी नाही, ते रीस डेव्हिड्सच्या उद्गारावरून स्पष्ट होते. सुत्त पिटक हे भगवान बुद्धाच्या मृत्यूनंतर 400 वर्षांनी लिहिले, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ते लिहिण्यात भिक्खू प्रमुख होते. संघातील लोकांवर सत्ता गाजवून त्यांना एकत्र ठेवणे हे भिक्खूच्या जीवनाचे मुख्य सूत्र होते. त्यांनी बुद्धाची जी वचने लिहून ठेवली ती संघातील लोकांना बंधनकारक व्हावीत अशीच होती. या लेखनाचे कार्य करताना भिक्खू लेखकांनी संघातील त्यावेळच्या परिस्थितीला धरून नवीन वचने भगवान बुद्धाच्या नावावर स्वतःच्या मेंदूतून निर्माण करून ती सुत्त पिटकात घुसडून दिली असावीत, कारण संघातील सर्व लोकांनी कडक ब्रह्मचर्य पाळले पाहिजे हे आचारतत्व भिक्खूंना सध्याच्या दैनंदिन जीवनात रुजवायचे होते. तेव्हा आनंद आणि बुद्ध यांचा हा स्त्रीविषयक काल्पनिक संवाद सुत्त पिटकात भिक्खूंनी घुसडला असावा असे समजण्यात अतिशयोक्ती अथवा अशक्यता वाटत नाही. आनंद आणि बुद्ध यांचा काल्पनिक संवाद पिटकात घुसडण्यात आला असावा हा मुद्दा आणखी 2 पुराव्यावरून सिद्ध करता येईल. महापरिनिब्बाण सुत्ताच्या प्रस्तावनेत एक तक्ता दिलेला आहे. त्यावरून हे दिसून येते की या सुत्तातील बरेच भाग इतर सुत्तातही आहेत, पण आनंद आणि बुद्ध यांचा स्त्रीविषयक संवाद आणखी इतर सुत्तात असल्याचे आढळून येत नाही, हे विशेष महत्त्वाचे आहे. या प्रस्तावनेच्या 28व्या पानावर असा उल्लेख आहे की या सुत्ताची चिनी आवृत्ती अस्तित्वात आहे, परंतु सदर आवृत्तीत आनंद आणि बुद्ध यांचा स्त्रीविषयक संवादाचा मुळीच मागमूस नाही. संवाद घडला किंवा नाही याबद्दल कोणती शक्यता आहे? आनंदाने स्त्रीविषयक प्रश्न भगवंताला विचारला, याचे कारण काय असावे? बुद्ध स्त्रियांशी वागताना जे वर्तन करीत असत तशा वर्तनाशी जुळणारे आनंदाचे प्रश्न होते काय? आनंद असले प्रश्न तथागताला विचारणे शक्यच नव्हते हे ठरविण्यास भरपूर वाव आहे, आणि आनंदाने तसले प्रश्न विचारले असले तरी त्या प्रश्नांना तसले उत्तर देणे हेही संभवत नाही,
आणि बुद्ध यांचे स्त्रियांशी जे वर्तन होत होते त्यांचे वर्णन पिटकात दिलेले आहेत. त्या वर्तनाचे उदात्त आणि निर्मळ रूप आहे. ते पाहिल्यानंतर असे वाटते की आनंद असले प्रश्न कसे विचारू शकला आणि बुद्ध त्यांना उत्तरे कशी देऊ शकला. या परस्पर विरोधी गोष्टीचा ताळमेळ कसा घालावा. असले प्रश्न तथागताला विचारणे आनंदाला जरूर पडल्याची शक्यता नव्हती. हा मुद्दा सिद्ध करण्यास दुसरा एक पुरावा महापरिनिब्बाण सुत्ताच्या त्याच अध्यायात आहे. आनंद आणि तथागत यांचा स्त्रीविषयक संवाद ज्या गाथेत दिला आहे त्या गाथेपासून थोड्या अंतरावर पुढे असलेल्या गाथेत हा पुरावा सापडतो. आनंद किती सुस्वभावी आणि सर्वांचा आवडता होता यासंबंधी तथागत जे वर्णन करतात ते या पुढच्या 2 गाथ्यात आलेले आहे. वर्णन हाच तो पुरावा होय. तथागताने वर्णन केलेला मजकूर बराच विस्तृत आहे. त्यातील संबंधित भाग मी येथे देतो. बंधूंनो, अत्यंत सुंदर आणि मनोवेधक असे 4 सद्गुण आनंदाच्या अंगात आहेत. ते असे. बंधूंनो, संघातील भिक्खू बांधव आनंदाला जेव्हा भेटावयास येतात तेव्हा त्यांची अंतःकरणे त्यांच्या दर्शनाने भारावून जातात आणि जेव्हा आनंद त्यांच्यापुढे सदधर्मावर प्रवचने करतो तेव्हा ते त्याच्या प्रवचन शैलीने आनंदित होतात. आनंद जेव्हा काही न बोलता स्वस्थ बसतो तेव्हा बंधूंनो त्याला भेटावयास आलेले भिक्खू दुःखाने व्याकुळ होऊन त्याच्यापुढे स्वस्थ बसतात. बंधूंनो, जेव्हा संघातील भिक्खूंनी अथवा धार्मिक प्रवृत्तीचे संसारी पुरुष अथवा स्त्रिया त्याला भेटावयास येतात आणि आनंद त्यांच्यापुढे सदधर्मावर प्रवचने करू लागतो तेव्हा ते त्यांच्या प्रवचन शैलीने आनंदित होतात. तथागताच्या या उद्गारावरून हे स्पष्ट होते की संघातील भिक्खूंनी आणि आसपासच्या प्रदेशातील धार्मिक प्रवृत्तीच्या घरंदाज आणि संसारी स्त्रिया आनंदाला भेटावयास सदोदित येत होत्या. तो त्यांची भेट घेत असे. तो त्यांच्याशी धार्मिक प्रश्नावर चर्चा करीत असे. असे असता आनंदाने तथागताला स्त्रीविषयक प्रश्न विचारले असे मानणे अप्रयोजनात्मक ठरते. स्त्रिया आनंदाला भेटावयास येतात हे तथागताला माहीत होते. स्त्रियांनी आनंदाला भेटू नये असा तथागताने कधीही विरोध केला नाही. भिक्खू आणि भिक्खुनी यांचे जीवन संघात एका पंक्तीत होत असे. तथागताने ही प्रथा सुरू केलेली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर स्त्रियांशी संपर्क नको असे तथागताने धोरण स्वीकारले होते असे मानणे चूक ठरते. सारांश: आनंद आणि तथागत यांचा महापरिनिब्बाण सुत्तातील स्त्रीविषयक संवाद हा अधिक्षेपित भाग होय हे स्पष्ट होते. आणि एक दुसरा पुरावा आनंदाच्या आयुष्यातील घटनेवरून दिसून येतो. ती घटना सुत्तात वर्णिलेल्या स्त्रीविषयक संवादाच्या सर्वस्वी विरुद्ध आहे. पहिल्या संगतीत आनंदाच्या विरुद्ध 5 आरोप करण्यात आले होते. हे सर्वश्रुत आहे. ते म्हणजे तथागताच्या मताने विनयातील कोणते भाग जास्त महत्त्वाचे आणि कोणते कमी महत्त्वाचे आहेत. कमी महत्त्वाच्या भागात कमी अधिक फेरफार करण्याचा अधिकार तथागताने संघाला दिला होता किंवा नाही याबद्दल आनंदाने तथागताला विचारले नाही. तथागताची कफनी शिवत असता आनंदाने तिला पाय लावले. तथागताच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिव देहाला पुरुषाच्या अगोदर स्त्रियांनी स्पर्श करून वंदन करावे अशी आनंदाने स्त्रियांना मुभा दिली. स्त्रियांनी वंदना करताना आपल्या अश्रूंनी तथागताच्या पार्थिव देहाला ओंगळ करून टाकले. तथागतांनी आणखी एक कल्प जिवंत राहावे अशी आनंदाने भगवंताला विनंती केलेली नाही. स्त्रियांना संघात प्रवेश मिळवून देण्यास आनंद प्रामुख्याने कारणीभूत झाला. आनंदाने हे सर्व आरोप मान्य केले. मी अपराधी आहे किंवा नाही असे तो म्हणाला नाही. हा मुद्दा निराळा आहे पण तो महत्त्वाचा नाही. हा मुद्दा निराळा आहे. आपल्या विवेचनाकरता तिसरा आरोप फार महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. महापरिनिब्बाण सुत्तात जो स्त्रीविषयक सल्ला तथागताने आनंदाला दिला तो जर खरा मानला तर तथागताच्या पार्थिव देहाला पुरुषाच्या अगोदर वंदन करण्याची परवानगी आनंदाने स्त्रियांना इतक्या उद्दामपणाने आणि जाणून बुजून देऊन दूर सारून वागला असे म्हणणे रास्त होईल काय.
नाही. यावरून काय सिद्ध होते? सुत्तात वर्णन केलेला स्त्रीविषयक सल्ला तथागताने आनंदाला दिलेला नव्हता, हेच तो दिलेला होता असे मानले तर आनंद त्याच्या विरुद्ध वर्तन करील असे समजणे चूक होईल. तथागताने असला सल्ला आनंदाला दिलेला नव्हता असे मानणे हेच तर्कसिद्ध सत्य होईल. आता आपण बुद्धाच्या दृष्टिकोनातून या मुद्द्याचा विचार करूया. बुद्धाने आनंदाच्या प्रश्नांना जी उत्तरे दिली ती त्याच्या एकंदर शिकवणुकीला आणि जीवनाला शोभून दिसतील अशी होती काय? स्त्रियांशी वागताना तथागत ज्या पद्धतीवरून या प्रश्नाचे उत्तर मिळते. बुद्धाने आनंदाला सल्ला दिला की स्त्रियांशी संपर्क ठेवू नका, पण स्वतः तथागताने स्त्रियांचा संपर्क टाळला होता काय? या बाबतीत भगवंताच्या आयुष्यातील सत्य घटना काय प्रकाश टाकतात. तथागताच्या आयुष्यातील 2 घटना चटकन माझ्या पुढे उभ्या राहतात. पहिली विशाखाची. विशाखा ही तथागताच्या प्रमुख 80 स्त्री शिष्यापैकी एक होती. ती त्यांच्यात सर्वश्रेष्ठ होती. तिच्या कर्तृत्वामुळे दानदात्यांची प्रमुख अशी तिला पदवी देण्यात आली होती. तथागतांचे प्रवचन ऐकण्यासाठी विशाखा एकदा गेली. ते प्रवचन ऐकून तिने बुद्धाचे शिष्यत्व नम्रतेने स्वीकारले. ती संघात राहू लागली. स्त्रियांशी वर्तन कसे करावे यासंबंधी बुद्धाने आनंदाला जे सांगितले तसे वर्तन बुद्धाने विशाखेशी केले काय? बुद्धाचे प्रवचन ऐकावयास विशाखा आली तेव्हा आणि ती संघात राहू लागली तेव्हा बुद्धाच्या भिक्खू शिष्यांनी त्याबद्दल नापसंती दाखविली काय? ते भिक्खू तेथून रागाने लांब कुठेतरी निघून गेले काय? दुसरी घटना वैशालीच्या आम्रपालीची. तथागत वैशालीला आले तेव्हा ती त्यांचे दर्शन घेण्यास गेली. त्याचवेळी लिच्छवी हे तेथे दर्शनास आले होते. आम्रपालीने तथागत आणि भिक्खू यांना आपल्या घरी जेवावयास येण्यास नम्रतेने आमंत्रण दिले. ती राजदरबारात गायन व नृत्य करणारी कलावंतीण होती. वैशाली नगरातील सर्व स्त्रियात ती सौंदर्याने श्रेष्ठ होती. लिच्छवींनीही तथागताला जेवणाचे आमंत्रण दिले होते. लिच्छवी हे थोर श्रीमंत आणि राजकुळातले होते. त्यांचे आमंत्रण नाकारून बुद्धाने आम्रपालीचे आमंत्रण स्वीकारले. बुद्धाने आपला अपमान केला असे समजून लिच्छवी तेथून रागारागाने निघून गेले. बुद्ध आणि भिक्खू यांनी आम्रपालीच्या घरी जाऊन येथेच भोजन केले. लिच्छवी हे थोर कुळातले, आम्रपाली ही हीन कुळातली आणि लिच्छवीच्या आमंत्रणाला नकार देऊन आम्रपालीचे आमंत्रण स्वीकारून बुद्धाने तिचा गौरव केला. तो कोणत्या हेतूने हीन कुळ अथवा स्त्री भेद बुद्ध मानित नव्हते हे यावरून सिद्ध होते. याशिवाय आणखी दुसरी उदाहरणे आहेत. नंद कोवर सुक्त यात पज्जूनची मुलगी कोकनद हिची कथा आहे. वैशाली येथील महावनात बुद्धाचा मुक्काम असताना ती मध्यरात्र उलटल्यानंतर बुद्धाचे दर्शन घ्यावयास आली. रात्रीचे स्निग्ध वातावरण आणि त्यात कोकनदाचे उमललेले सौंदर्य यामुळे कोण मोहित होणार नाही. राजा प्रसेनजित यांची पत्नी मल्लिका ही बुद्धाची प्रवचने ऐकण्यास वेळोवेळी येत असे. याबद्दलचे उल्लेख पिटकात जागोजागी आढळून येतात. या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की बुद्ध स्त्री संपर्क वर्ज्य समजत नव्हते. स्त्रियाही बुद्धाच्या सानिध्यात जाण्यास व राहण्यास अनमान करीत नसत. तेव्हा त्यांच्या मनात शंका लवमात्र उत्पन्न होत नव्हत्या. स्त्रियांशी वेळोवेळी संपर्क आला तर पुरुषांचे मन अस्थिर होते. असले पुरुष मन नैतिक अधपाताच्या मार्गाला लागते याबद्दलची बुद्धाला जाणीव होती. म्हणूनच त्याने भिक्खूंना एकदा सांगितले होते की गृहस्थाश्रमी उपासकांच्या घरी वेळोवेळी जाण्याचे टाळा. पण तुम्ही गृहस्थाश्रमी उपासकांच्या घरी कधीही जाऊ नका असे बुद्धाने भिक्खूंना कधीही सांगितले नव्हते. त्याने भिक्खूसमोर स्त्रियांसंबंधी तिरस्कारयुक्त शब्द कधीही उच्चारले नव्हते. स्त्रियांच्या संगतीच्या मोहापासून तुम्ही दूर राहा एवढेच बुद्धाचे भिक्खूंना सांगणे होते. एवढा सावधपणा पाळण्याचे कारण हे की बुद्ध कडक ब्रह्मचर्याचा चाहता होता. ब्रह्मचर्याचा खरा वैरी कोण याची तीव्र जाणीव बुद्धाला होती. यासंबंधी त्याने एकदा उद्गार काढले होते की स्त्री ब्रह्मचर्याचे जीवन कलांकित करू शकते.
हा संदर्भ संयुक्त निकाय खंड 1 पान 53 आहे. स्त्रियांसंबंधी त्यांचे असे मत असताही बुद्धाने भिक्खूंना कधी सांगितले का की तुम्ही स्त्रियांचा संपर्क अजिबात टाळा? कधी नाही. हे बंधन त्याने भिक्खूवर कधीही लादले नव्हते. उलट अंशी बुद्धाने भिक्खूंना स्त्रियांशी संपर्क ठेवण्याबद्दल अनुमती दिलेली होती. त्या संपर्कात सावधानता बाळगावी एवढाच त्यांचा भिक्षूंना नेहमी उपदेश होता. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्त्रियांच्या सहवासात थोडा वेळ राहण्याची पाळी येईल तेव्हा आपली माता, बहीण व मुलगी यांच्या संबंधात जी तुमच्या मनात नैसर्गिक सद्भावना निर्माण होत असते ती सद्भावना त्यावेळी तुम्ही मनात निर्माण करा. बुद्धाच्या या उपदेशाचे मर्म हे की बुद्ध स्त्रीला माता, तरुणीला भगिनी आणि किशोरीला मुलगी मानून त्यांच्याशी शुद्ध भावनेने भिक्खूंनी वागावे असे समजत होते. स्त्रियांनी संघात येऊ नये असे बुद्धाचे प्रथम मत होते. हे मत बदलून त्याने स्त्रियांना संघात येऊ दिले, पण त्याने स्त्रियांचा निराळा संघ निर्माण केला. तो भिक्खुनी संघ भिक्खू संघाच्या आज्ञेत राहायला पाहिजे या संबंधीचे नियम बुद्धाने तयार केले. या सर्व घटनाकडे बोट दाखवून टीकाकार म्हणतील की बुद्धाचे स्त्रियासंबंधीचे मत चांगले नव्हते. या घटनांचा थोडा जास्त विचार करणे जरूर आहे. महाप्रजापती परिव्रजा घेण्यास बुद्धाकडे आली तेव्हा त्याने विरोध का केला? स्त्रिया जातीच्या चंचल वृत्तीच्या असतात. त्या आपल्या संघात आल्या तर आपल्या संघाचे समाजातील स्थान कमी दर्जाचे होईल. आपला संघ समाजाला आदरणीय वाटणार नाही असे बुद्धाला वाटले काय? किंवा स्त्रिया या बौद्धिक आणि नैतिक दृष्टीने आपल्या धर्मातील आणि संघातील पवित्र तत्त्वे जाणून घेण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यास असमर्थ आहेत असे बुद्धाला का वाटले? म्हणून त्याने महाप्रजापतीच्या परिव्रजेला विरोध केला काय? वरील दोनपैकी दुसरा प्रश्न एकदा आनंदाने बुद्धाला विचारला होता. बुद्धाचा संघातील स्त्री प्रवेशाला विरोध पाहून त्यावेळी आनंदाच्या सर्व शंकाचे निरसन बुद्धाने केलेले होते. तेव्हा बुद्ध म्हणाला होता की स्त्रिया आपला धम्म आणि धम्मशिक्षा जाणून घेण्यास व त्याप्रमाणे वागण्यास सर्वस्वी समर्थ आहेत. पण या कारणामुळे बुद्धाचा स्त्रियांना विरोध नव्हता. स्त्री बुद्धिमत्ता आणि नीतिमत्ता या बाबतीत पुरुषापेक्षा कमी दर्जाची आहे असे बुद्ध समजत नव्हते. स्त्रिया चंचल वृत्तीच्या आहेत असे बुद्ध समजत होते आणि संघात स्त्रियांना प्रवेश करू दिला तर संघाची समाजातील पत नाहीशी होईल अशी भीती बुद्धांना होती. अशा प्रकारचे मत ज्या टीकाकारांचे आहे ते कवडीमोल किमतीचे आहेत. कारण बुद्धाचे स्त्रियाबद्दल जर असे मत असते तर त्याने स्त्रियांना संघात कधीही घेतले नसते. भिक्खुनी संघ भिक्खू संघाच्या खालच्या दर्जाचा ठरविण्यात बुद्धाची स्त्रीविषयक दृष्टी कलुषित होती असे जे टीकाकार म्हणतात त्यांना उत्तर हे स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक शारीरिक श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा या गोष्टी लक्षात घेऊनच बुद्धाने ही दोन संघाची योजना केली नव्हती. ती योजना करण्यात त्यांचा केवळ व्यवहारी दृष्टिकोन होता. स्त्रियांना संघात येण्याचा प्रश्न जेव्हा निघाला तेव्हा बुद्धाच्या पुढे दोन प्रश्न उत्पन्न झाले. स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी संघ एक असावा की दोन वेगवेगळे संघ असावेत? पुष्कळ विचार केल्यानंतर त्यांनी ठरविले की दोन वेगवेगळे संघ असावेत. परिव्रजा घेतल्यानंतर ब्रह्मचर्य अवस्थेत राहणे याबद्दल भिक्खू आणि भिक्खुनी शपथबद्ध झालेले होते, परंतु ते एकत्र राहिले तर ही शपथबद्धता त्यांना अभंग ठेवणे शक्य नव्हते. म्हणून भिक्खू आणि भिक्खुनी यांचे संघ वेगवेगळे ठेवणे झूट होय असे बुद्धाने ठरविले. हे सर्व त्याने व्यवहारी दृष्टी ठेवूनच ठरविले. स्त्रियांना कमी लेखण्याची त्यांची मुळीच दृष्टी नव्हती. भिक्खुनीसाठी स्वतंत्र संघ निर्माण करण्याच्या वेळी बुद्धाला प्रश्न पडला की हे दोन्ही संघ समान पातळीवर ठेवून त्यात स्त्री पुरुषांना निशंक आणि निर्मळ मनाने मिसळता येईल अशी योजना करायची होती की दोन्ही संघ परस्परापासून अगदी अलग ठेवावे. भिक्खुनी संघ भिक्खू संघापासून वेगळा ठेवणे इष्ट आहे हा निर्णय बुद्धाने घेतला होताच.
भिक्खू आणि भिक्खुनी यांना कडक ब्रह्मचर्याचे व्रत पाळावयाचे होते, म्हणून हा निर्णय ते व्रत पाळण्यास सहाय्यक ठरत होता. स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यात वैषयिक वासनेला फार मोठे महत्त्व आहे, याची बुद्धाला जाणीव होती. वासना स्त्रीला पुरुषाची दासी करते आणि पुरुषाला स्त्रीचा दास बनवते, अशा अर्थाचे उद्गार बुद्धाने एकदा काढले होते. ही वासना अनियंत्रित स्वरूपात राहिली तर ती ब्रह्मचर्यावस्थेला नष्ट करेल. या वासनेला भिक्खू आणि भिक्खुनी बळी न पडतील अशी व्यवहारी योजना बुद्धाने केली. ती स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करूनच. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ बुद्धाने काढले. या व्यतिरिक्त त्याला दुसरा निर्णय घेता आला असता काय? ज्या स्त्रिया संघात आल्या त्या व्यवहारात न पडलेल्या अशा किशोरावस्थेतील होत्या. धम्मातील तत्त्वे आणि आचरणाचे नियम याबद्दल त्यांना उपदेश देऊन तयार करावयाचे होते. हे काम कोणी करावे? संघातील भिक्खूशिवाय हे काम करण्यास दुसरे कोण योग्य होते? भिक्खू धम्म आणि आचरणाचे नियम पाळण्यात तरबेज झालेले होते, म्हणून बुद्धाने कोणती सावधानता स्वीकारली? भिक्खू भिक्खुनींना शिक्षण देत असता त्याचे परस्पराशी संबंध कसे राहिले पाहिजेत याची दक्षता बुद्धाने घेतली. या प्रश्नाचे उत्तर मिळाले म्हणजे भिक्खुनी संघ भिक्खू संघाच्या खालच्या दर्जाचा बुद्धाने का ठेवला याचा उलगडा होतो. भिक्खुनींना शिकविताना गुरु शिष्याचे पवित्र संबंध राखले पाहिजे असा बुद्धाने नियम केला. भिक्खू हे शिक्षक आणि भिक्खुनी शिष्या असत. शिक्षक म्हणून भिक्खूंचा दर्जा भिक्खुनीपेक्षा जास्त महत्त्वाचा होता. शिष्या म्हणून भिक्खुनीचा दर्जा भिक्खूपेक्षा कमी होता, आज्ञाधारकापणाचा होता. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघावर शिक्षकाप्रमाणे अधिकार गाजवीत होता. तो अधिकाऱ्याप्रमाणे सत्ता गाजवीत नव्हता. भिक्खुनी संघ भिक्खू संघाच्या आज्ञेत राहायला पाहिजे. हा नियम चुकीचा ठरतो काय? या बाबतीत ख्रिस्ती धर्मातील जोगनी संघ आणि जोगी संघ यांच्या व्यवस्थेकडे पाहिले तर आपणाला तारतम्य दृष्टीने बरीच उपयुक्त माहिती मिळेल. जोगिनी संघाचा दर्जा जोगिनी संघाच्या खाली आहे हे खरे ना? होय. यावरून ख्रिस्ती धर्म स्त्रियांना पुरुषापेक्षा हीन लेखतो असे कोणी म्हणू शकेल काय? भिक्खू आणि भिक्खुनी यांच्यामधील संबंध नियमबद्ध करण्यासाठी बुद्धाने जी योजना आखली ती स्त्रियांना कमी दर्जा देणारी होती असा निराळा अर्थ कोणीही का लावावा? असा अर्थ लावणे हे तर्कशुद्ध आहे काय? बुद्धाचे मत स्त्रियासंबंधी पूर्वग्रह दूषित होते, म्हणूनच तो भिक्खूंना एकसारखा उपदेश करीत असे की तुम्ही स्त्रियापासून सावध राहा. असा जो मुद्दा कोणी उपस्थित करतात त्याला सुत्त पिटकात कोठेही आधार मिळत नाही. वर जी वैयक्तिक उदाहरणे सांगितली ती बाजूला सारून आपण बुद्धाची स्त्रियासंबंधी सर्वसाधारणपणे कोणती भूमिका होती हे पाहू. बुद्धाने स्त्रियांना हीन लेखले होते काय? बौद्ध धर्माचे जे पवित्र ग्रंथ आहेत त्यात बुद्धाने स्त्रियाबद्दल वेळोवेळी उद्गार काढलेले आढळून येतात. ते उद्गार ज्यांनी लक्षपूर्वक वाचले असतील त्यांना हे दिसून येईल की बुद्धाने स्त्रियांना हीन लेखण्याऐवजी त्यांच्याबद्दल गौरवास्पद उद्गार काढून त्यांना समाजात उच्च दर्जा दिलेला आहे. आपल्या कुळात मुलगी जन्माला येणे ही घटना फार प्राचीन काळापासून हिंदू समाजात सर्वसाधारणपणे वाईट मानली जात आहे. पण याबद्दल बुद्धाची काय प्रतिक्रिया होती? पूर्व परंपरेने चालत आलेल्या या घटनेविरुद्ध बुद्धाचे मत होते. बुद्धाने राजा प्रसेनजित याला जो सल्ला दिला होता यावरून हे सिद्ध होते. श्रावस्ती येथील जेतवनात बुद्धाचा मुक्काम असता एकदा राजा प्रसेनजित त्यांच्या दर्शनासाठी आला. बुद्ध आणि राजा बोलत बसले असता तेथे राजवाड्यातून राजदूत बातमी घेऊन आला की राणी मलिक्का प्रसूत झाली, तिला मुलगी झाली. ती बातमी ऐकून राजाचा चेहरा गोरामोरा झाला. राजाला दुःख झालेले पाहून बुद्धाने त्याला दुःखी होण्याचे कारण विचारले. आपल्याला मुलगी झाली म्हणून आपल्याला दुःख झाले असे राजाने
बुद्धाला सांगितले तेव्हा बुद्ध म्हणाला, मानवेंद्रा, या दुःख मानण्याचे कारण काय? मुलगी मुलापेक्षा जास्त प्रभावी अपत्य म्हणून ठरू शकेल. ती मोठी, शहाणी आणि सद्गुणी होईल. ती अशा मुलाला जन्म देईन की तो मोठा कर्तृत्ववान होईल आणि विस्तीर्ण प्रदेशाचा राजा होईल. हा संदर्भ संयुक्त निकाय खंड 1 पान 110 वर येतो. काही कुटुंबे भरभराटीस येतात आणि काही नष्ट होतात, असे का होते? असा एकदा भिक्खूंनी बुद्धाला प्रश्न विचारला. तेव्हा त्याने भिक्खूंना सांगितले, मुनींनो, जी कुटुंबे सर्व संपत्तींनी सधन होऊन महत्पदास चढतात ती लवकर नष्ट होतात. याचे कारण हे की त्यांचे जे मोठेपण नष्ट झाले असते ते पुनःप्रस्थापित करण्याचा ते मनापासून प्रयत्न करीत नाहीत. त्याचे वैभव लयाला गेलेले असते, ते पुन्हा मिळविण्यासाठी ती झगडत नाहीत. ती प्रमाणाबाहेर खातपीत असतात. जो मनुष्य अगर जी स्त्री नीतिभ्रष्ट आहे अशांच्या हातात ती कारभार सोपवितात. जी कुटुंबे लवकर अधोगतीला जातात त्यांच्या अधोगतीची ही 4 कारणे किंवा त्यापैकी एक अथवा दुसरे कारण ही जबाबदार होते. मुनींनो, काही कुटुंबे पुष्कळ काळ टिकतात. याचे कारण हे की त्यांचे जे वैभव नष्ट झालेले असते ते पुन्हा मिळवण्यासाठी ते मनापासून धडपड करीत असतात. त्यांचा जो नाश झालेला असतो तो भरून काढण्यासाठी ते एकसारखा प्रयत्न करीत असतात. ते खाणे पिणे योग्य प्रमाणात करतात आणि नीतिमान स्त्री अथवा पुरुष यांच्या हातात ती कारभाराची सूत्रे देतात. जी कुटुंबे पुष्कळ काळ टिकतात याला ही 4 कारणे अथवा त्यापैकी एक किंवा दुसरे कारण ही जबाबदार होत. या जगात चक्रवर्ती राजा जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हा काय होते? असा एकदा भिक्खूंनी बुद्धाला प्रश्न विचारला होता. तेव्हा बुद्धाने त्याला उत्तर दिले, जेव्हा असा सम्राट अस्तित्वात येतो तेव्हा 7 भांडारे अस्तित्वात येतात. रथ, हत्ती, घोडे, रत्ने, स्त्रिया, कुटुंबाचा शास्ता पिता आणि गादीचा वारसदार राजपुत्र ही ती भांडारे होत. स्त्री ही जगाला किती मौल्यवान देणगी आहे याबद्दल एकदा प्रवचनात विवेचन करताना बुद्धाने उद्गार काढले की स्त्री ही सर्वोत्कृष्ट देणगी आहे, कारण तिची उपयुक्तता अमोल आहे. तिच्यापासून बोधिसत्व आणि चक्रवर्ती हे जन्म घेतात. कुटुंबात मुलगी जन्मली तर त्या कुटुंबाने दुःख न मानता आनंद मानावा. ज्या कुटुंबाचा कारभार स्त्रीच्या हातात देतात ती कुटुंबे विनाशापासून मुक्त होतात. स्त्री ही 7 भांडारापैकी एक अत्यंत मौल्यवान भांडार आहे, अशी ज्या बुद्धाची मते होती तो स्त्री द्वेष्टा आणि स्त्रियांना दूर ठेवणारा होता असे समजणे हे तर्कशुद्ध आहे काय? स्त्री वर्गासंबंधी बुद्धाच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण भावना होत्या त्यावर दिलेल्या त्यांच्या वचनातून दृग्गोचर झालेल्या आहेत. त्या भावना लक्षात घेता बुद्ध हा स्त्री जातीचा तिरस्कार व धिक्कार करीत होता असे कोणी सुज्ञ माणूस म्हणू शकेल काय? भिक्खूच्या अधिपत्याखाली भिक्खुनींना बुद्धाने ठेवले. त्याने यापुढे एक मोठा सामाजिक गुन्हा केला असे जे मानतात त्यांना बुद्धाने स्त्रीवर्गाला संन्यास दीक्षा घेण्याची मुभा दिली आहे. हे त्यांचे समाज क्रांतिकारक कृत्य होय याची जाणीव झाली नसावी. त्या काळात ब्राह्मणी धर्म स्त्रियांना ज्ञानार्जन करण्यास मुभा देत नव्हता. स्त्रियांनी संन्यास घ्यावा का हा प्रश्न त्या काळी उत्पन्न झाला तेव्हा ब्राह्मणी धर्माने स्त्रीवर्गावर एक मोठा दुसरा अन्याय केला. ब्राह्मणी धर्माने स्त्रीवर्गावर जो अन्याय केला तो ब्राह्मण हे वेदाची पूजा करीत असत. त्यांना संन्यास हा आदर्शमय वाटत नव्हता. उपनिषदे ही पवित्र धार्मिक ग्रंथ होते असे ब्राह्मणांनी पुष्कळ काळापर्यंत मान्य केले नव्हते. ही ऐतिहासिक घटना आहे, तर्क नव्हे. उपनिषदे संन्यासाला आदर्श समजत होती. आत्मा हा ब्रह्म होय ही उपनिषदातील प्रमुख शिकवण होय. ती शिकवण आत्मसात करणे हे संन्यास वृत्तीचे ध्येय होते. पण ब्राह्मण लोक संन्यासी जीवनाचे कट्टर विरोधक होते. संन्यासी वृत्तीबद्दल जे कडाक्याचे वादविवाद झाले त्यात शेवटी ब्राह्मणांनी संन्यास वृत्तीला मान्यता दिली. ती
ती मान्यता काही अटीवर होती. त्यापैकी एक अट अशी होती की स्त्रिया आणि शूद्र यांना संन्यास वृत्तीचा अधिकार नसावा. स्त्रियांना संन्यास वृत्तीचा अधिकार नसावा अशी अट ब्राह्मणांनी घातली. याचे कारण काय हे समजावून घेतले म्हणजे बुद्ध आणि ब्राह्मण यांची स्त्रियासंबंधीची मते होती त्यांच्यातील दक्षिणोत्तर फरक लक्षात येईल. हे कारण म्हणूनच सांगितले आहे ते असे: स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचे संस्कार वैदिक मंत्राशिवाय करावयाचे असतात. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसे कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता. वैदिक मंत्र उच्चारले तर पाप नष्ट होते, ज्या अर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चारू शकत नव्हत्या त्या अर्थी त्या असत्य पापमय स्थितीत राहणाऱ्याच होत. म्हणून बुद्धानंतर झाला, परंतु त्याने जे वरील मत व्यक्त केले ते त्यांच्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या ब्राह्मणी धर्मग्रंथातील विचारसरणीला धरून होते हे उघड आहे. हे मत भारतातील स्त्रीवर्गाचा उपमर्द आणि विनाश करणारे होते. विनाश म्हणण्याचे कारण की ज्ञानार्जन करणे हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो हक्क काही संयुक्तिक कारण न देता ब्राह्मणांनी स्त्रियांपासून हिरावून घेतला. उपमर्द म्हणण्याचे कारण हे की ज्ञानार्जनाचा हक्क स्त्रीपासून हिरावून घेतल्यानंतर ब्राह्मणांनी तिला ज्ञानरहित, अशुद्ध, असत्यमंगल अशी मानली. संन्यास घेण्यास पात्र नाही अशी ब्राह्मणी विचारसरणी होती. ब्राह्मणांच्या या कृत्यामुळे स्त्री ही आध्यात्मिक ज्ञानार्जनाच्या हक्काला मुकली. एवढेच नव्हे तर तिच्या जीवनात आध्यात्मिक शक्तीचे बीज रुजू शकत नाही असे मानण्यात आले. स्त्रियांच्या बाबतीत ब्राह्मणांनी हे केवढे क्रूर कृत्य केले त्याला जगात तोड नाही. प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी एकदा म्हटले आहे की पुरुष आध्यात्मिक ज्ञानापासून कितीही दूर असला तरी त्याच्या इतका ईश्वराच्या अगदी जवळ राहणारा कोणताही प्राणी या पृथ्वीतलावर नाही. त्याच्या इतका ईश्वरमय असलेला दुसरा प्राणी या जगात सापडणार नाही. पुरुषाच्या बाबतीत हे जर सत्य मानावयाचे तर स्त्रीच्या बाबतीत ते का मानू नये याचे उत्तर ब्राह्मणांच्या जवळ नाही. परिव्रजेची दीक्षा घेण्याचा हक्क बुद्धाने स्त्रियांना देऊन त्यांच्यावर होत आलेले 2 प्रकारचे अन्याय एका फटकाऱ्याने दूर केले. ते 2 प्रकारचे अन्याय म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांना ज्ञानार्जन करणे आणि आपल्यात असलेले सुप्तावस्थेतील आध्यात्मिक तेज याची ओळख करून घेणे हे होते. बुद्धाने हे दोन्ही हक्क स्त्रियांना दिले. या कृतीने बुद्धाने भारतातील स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले, त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. या बाबतीत प्रोफेसर मॅक्स मुलर यांचे उद्गार मोठे सूचक आहेत. ते असे: भारताचा इतिहास आपणास हे सांगतो आहे की प्राचीन काळात ब्राह्मणी धर्माने बंधनाची गुलामगिरीची जालिम साखळी निर्माण केलेली होती ती बौद्ध धर्माने खिळखिळी केली आणि शेवटी ती ताडकन तोडली. हे कसे झाले? वैयक्तिक स्वातंत्र्य, सामाजिक विषमतेच्या कर्दमकाळ्या जाचातून बाहेर पडण्याची पददलित मानवाची प्रबळ इच्छा, आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी वनात जाऊन राहण्याची इच्छा उत्पन्न होताच कोणालाही वनात जाण्याचे स्वातंत्र्य असणे आणि वनात जाऊन अनिर्बंधपणे ज्ञानार्जन करणे याबद्दलचे जे नैसर्गिक मानवी हक्क होते त्यांना बौद्ध धर्माने पाठिंबा दिला. ते आपले हक्क समाजात प्रस्थापित करू शकले. बौद्ध धर्माचे हे महान ऐतिहासिक कार्य आपणाला नाकारता येणार नाही. बुद्धाने भारतातील स्त्रियांना हे जे स्वातंत्र्य दिले त्याचे महत्त्व मापन करता येत नाही. भिक्खू संघाच्या स्वामित्वाखाली बुद्धाने ठेवला हे लांछनास्पद होय असे जे मानतात त्यांनी बुद्धाने स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य लक्षात घेतले तर ते आपला आरोप चुकीचा आहे हे मान्य करतील. बुद्धाने स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिले ते तकलुपी नव्हते. स्त्रियांनी त्या स्वातंत्र्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांनी त्यांचे पोवाडे गायले. मुक्ता ही ब्राह्मणाची मुलगी भिक्खुनी झाल्यानंतर तिने एकदा असे उद्गार काढले, आहाहा,
मी खरोखरच स्वतंत्र आहे. माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही. दुसरी ब्राह्मण कन्या मेत्तिक्का भिक्खुनी झाल्यानंतर तिने एकदा असे उद्गार काढले, मी या शिळेवर दररोज ध्यानस्थ बसते तेव्हा स्वातंत्र्याचे श्वासोच्छ्वास माझ्या आध्यात्मिक साधनेवरून एकसारखे वाहत असतात. या संबंधात मिसेस रीस यांचे उद्गार फार महत्त्वाचे आहेत. ते असे, भारतातील स्त्रियांनी हे स्वातंत्र्य मिळविण्याच्या अगोदर समाजातील आणि कुटुंबातील आपला दर्जा याला तिलांजली दिली. ख्रिश्चन धर्मातील जोगिनींना हे दिव्य पुढील काळात करावे लागले. या स्त्रियांनी आपल्या जीवनाचा प्रवाहच बंद केला आणि त्या वाऱ्याप्रमाणे स्वतंत्र झाल्या. हे सर्व त्यांनी केवळ आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी केले. आपल्या स्त्री जीवनाला मुठमाती देऊनच त्या स्त्रियांनी संघात आदराचे, प्रेमाचे आणि सुरक्षिततेचे स्थान प्राप्त करून घेतले. केशोपन केलेल्या अवस्थेत भिक्खुनीचा पोशाख करून त्या आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी निबिड अरण्यातील कोणत्याही निर्जळ स्थळी जाऊन अथवा उंच उंच अशा गिरिशिखरावर चढून जाऊन ध्यानस्थ होऊन बसत असत. जाडा भरडा पोशाख करण्यात त्या जशा आणि भिक्खूंची बरोबरी करीत होत्या, त्याप्रमाणे त्या अत्यंत गहन त्रासदायक आध्यात्मिक ज्ञानार्जनातही भिक्खूंची बरोबरी करीत होत्या. स्त्रियांना भिक्खूंनी होण्याचा हक्क देऊन बुद्धाने त्यांना स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून दिला. एवढेच नव्हे तर लिंगभेदाबद्दल यत्किंचितही अडी न बाळगता बुद्धाने स्त्रियांना थोर पदाला जाऊन पोहोचण्याचा मार्ग मोकळा करून दिला. या संबंधात मिसेस रीस डेव्हिड्स यांचे आणखी दुसरे उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत. भिक्खुनी झालेल्या स्त्रिया अरहंत पदवीला गेलेल्या भिक्खू बंधूंनी तिचे स्त्रीत्व लक्षात न घेता एक विचारशील मानव म्हणूनच मानावे हीच तिची एकमेव इच्छा होती. असे झाल्यानंतर तिला जो निर्मळ व स्वज्वळ आनंद होत होता, त्या आनंदाच्या धुंद मोहिनीत ती आपले भिक्खुनीचे सर्व जीवन जगत होती. अशा प्रकारच्या जीवनात ती आध्यात्मिक वातावरणाचे श्वासोच्छ्वास घेत होती. विश्वातील सर्व वस्तूंना सत्यस्वरूपात पाहण्याची जी जागृत अवस्था त्रिपिटक, अरिता इत्यादी धार्मिक ग्रंथातून वर्णन केलेली आहे, ती अवस्था तिने स्वतःच्या ज्ञानशक्तीने प्राप्त करून घेतली होती. ती त्या अवस्थेशी एकजीव झाली होती. भिक्खूंनी सोम म्हणते, स्त्रीचे नैसर्गिक जीवन हे आमच्या आर्यांच्या आड कसे येऊ शकते. ही स्त्री, हा पुरुष इत्यादी भेदाभेद जो आपल्या मनात सदैव बाळगतो, त्याला कोणत्या कोणत्या दर्जाचा मानव समजावे. मी स्त्री आहे की पुरुष, दोन्ही नसेल तर मी कोण? असले लोक अशा प्रश्नांची चर्चा माराबरोबर करण्यास लायक आहेत असे समजले पाहिजे. बुद्धाने स्त्रियांना भिक्खुनी होण्याचा हक्क दिला, त्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला. एवढेच नव्हे तर पुरुषांच्या दर्जाबरोबर स्त्रियांचा दर्जा समान होण्याचा मार्ग मोकळा झाला. या बाबतीत मिसेस रीस डेव्हिड्स यांचे आणखी दुसरे उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत. त्या म्हणतात, तांत्रिक दृष्टीने भिक्खुनी भिक्खूंच्या हाताखाली राहत होत्या, हे खरे आणि तेही तितकेच स्पष्ट आहे. भिक्खू संघात जो पुरुष ज्ञान आणि श्रेष्ठत्व यामुळे उच्च पदावर विराजमान झालेला होता, त्याच्या बरोबरीचा दर्जा भिक्खुनी संघातील थेरो हक्काने मिळू शकत होती. कश्यप हा आध्यात्मिक बाबतीत श्रेष्ठ होता. तो संघात प्रमुख होता. त्याचा दर्जा संघ संस्थापक बुद्ध यांच्या खालोखाल होता. आध्यात्मिक बाबतीत ह्या अशा महान कश्यपाबरोबरीचा समान दर्जा बद्दा या थेरीने मिळवलेला होता. याबद्दलचा उल्लेख धर्मसूत्रात आहे. या बाबतीत हे स्पष्ट केले पाहिजे असा दंडक घातलेला नव्हता. विवाहित, अविवाहित, विधवा आणि वेश्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना परिव्रजा घेण्यास बुद्धाने संघाचा दरवाजा खुला ठेवला होता. यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने स्वातंत्र्य, समता, महत्ता आणि आत्मविकास ही मानवी जीवनाची सर्व अंगे प्राप्त करून घेता येत होती. प्राचीन काळी हिंदुस्थानातील स्त्रियांचा सामाजिक दर्जा फार उच्च होता. तो अर्वाचीन काळात खाली घसरत आला, याबद्दल शंका नाही.
प्राचीन काळात स्त्रिया राज्यकारभारात आघाडीवर होत्या की नाही यासंबंधी कोणालाच जास्त माहिती सांगता येणार नाही, परंतु देशातील बौद्धिक आणि सामाजिक जीवनात स्त्रियांचा दर्जा फार उच्च प्रतीचा होता याबद्दलचा कोणालाही संशय येणार नाही. मुलींची ब्रह्मचर्यावस्था संपलेली आहे आणि आता ती विवाहाला योग्य झाली आहे असा अथर्व वेदात उल्लेख आहे. यावरून असे स्पष्ट दिसते की पूर्वीच्या काळात स्त्रियांचा उपनयन विधी करण्याचा प्रघात होता. स्रोतसूत्रातील उल्लेखावरून असे दिसते की स्त्रिया वेदातील मंत्र म्हणत असत, त्या वेदाभ्यासही करीत असत. स्त्रिया गुरुकुलात विद्यापीठात वेदांत निष्णात झालेल्या होत्या असे पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथातील उल्लेखावरून स्पष्ट होते. गुरुकुलात स्त्रिया अध्यापक म्हणूनही काम करीत होत्या. त्या विद्यार्थिनींना वेद शिकवित होत्या. हे सर्व पतंजलीच्या भाष्यावरून दिसून येते. धर्म, तत्त्वज्ञान, विश्वाची उत्पत्ती, ज्ञानविकास इत्यादी गहन आणि जटिल विषयावर पुरुषाच्या बरोबर वादविवाद करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यांची बरीचशी उदाहरणे इतिहासात नमूद केलेली दिसून येतात. जनक आणि सुलभा, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी, तसेच शंकराचार्य आणि विद्याधरी यांचे वादविवाद सार्वजनिक ठिकाणी झालेले होते असे इतिहास सांगतो. यावरून हे सिद्ध होते की मनूच्या पूर्वीच्या काळात हिंदुस्थानातील स्त्री विद्याभ्यासाच्या जोरावर समाजात उच्चतमपदी जाऊ शकत होती. पूर्वी स्त्रियांना समाजात मोठ्या मानापानाने वागविले जात होते. हे कोणीही नाकबूल करू शकत नाही. प्राचीन काळात राज्याभिषेकाचे समारंभ होत असत. त्यात राणीला प्रमुख स्थान असे. राज्यारोहणानंतर राजा दरबारात सर्वांना नजराणे देत असे, तेव्हा तो राणीलाही मोठा नजराणा देत असे. राज्यारोहणानंतर ती आपल्या राज्यातील श्रेष्ठ श्रेणीच्या व्यापारी, श्रीमंत स्त्रियांना नमस्कार करीत असे. ज्यावेळी जगातील कोणत्याही देशात स्त्रियांना इतका मान सन्मान मिळत नव्हता, त्यावेळी भारतातील स्त्रियांना तो मिळत होता. त्यांची नंतर जी अवनती झाली ती कोणामुळे? हिंदूंना धार्मिक कायदे करून देणाऱ्या मनूमुळे. या व्यतिरिक्त या प्रश्नाला दुसरे उत्तर नाही. याबद्दल कोणाला शंका येत असेल तर त्याने मनुस्मृतीत मनूने स्त्रियांच्या एकंदरीत जीवनासंबंधी जे धार्मिक कायदे लिहून ठेवले आहेत ते पाहावेत. त्यापैकी काही कायद्याची माहिती मी येथे देतो ती अशी. 1. पुरुषांना आकर्षित करून भ्रष्ट करणे हे स्त्रियांचे जीवन वैशिष्ट्य होय. या कारणामुळे ज्ञानी लोक स्त्रियांच्या सानिध्यात सदैव जागरूक अवस्थेत राहतात. 2. कारण स्त्री या जगातील मूर्ख पुरुषांनाच केवळ नव्हे तर विद्यासंपन्न पंडितांनाही वाममार्गाला नेऊन त्याला काम आणि क्रोध यांचा गुलाम बनवते. 2/215 आपली माता, भगिनी आणि कन्या यांच्या एकांत सहवास कुणीही राहू नये, कारण इंद्रिये ही प्रबळ आहेत आणि ती विद्यासंपन्न पंडितालाही आपल्या जाळ्यात ओढतात. नंतरचा कायदा, स्त्रिया पुरुषांच्या सौंदर्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्या वयाकडे बघत नाहीत. हा पुरुष आहे एवढेच मनात आणून त्या स्त्रिया पुरुषांच्या स्वाधीन होतात, मग तो सुंदर असो अथवा कुरूप असो. स्त्रियांना पुरुषाबद्दल इतके आकर्षण असते की पतींनी त्यांच्यावर कितीही कडक पहारा ठेवला तरी त्या स्वभावतः चंचल व निर्दय असल्यामुळे परपुरुषाशी व्यभिचार करतात आणि पतीचा विश्वासघात करतात. हे सगळं म्हणून अशा पद्धतीनं लिहून ठेवलेलं होतं. परमेश्वराने स्त्रियांना निर्माण करताना त्यांच्यात हे विघातक दुर्गुण घातले हे लक्षात घेऊन प्रत्येक माणसाने स्त्रियापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. शय्येबद्दल ओढ, आराम व चैन यांचे आकर्षण, दागिने व अपवित्र वासनांची हाव, क्रोध, लबाडी, मत्सर आणि दुर्वर्तन हे सर्व दुर्गुण स्त्रियांना निर्माण करताना मनूने त्यांच्या अंगात घातले. म्हणून स्त्रियांना किती
हीन दर्जावर ठेवीत होता हे त्यांच्या धार्मिक कायद्यावरून स्पष्ट होते. त्याचे स्त्रियासंबंधीचे इतर कायदेही याच नमुन्याचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये असे मनूचे मत होते. त्यापैकी काही कायदे असे बघा, कुटुंबातील पुरुषांनी आपल्या स्त्रियांना रात्रंदिवस आपल्यावर अवलंबून ठेवावे. त्या स्त्रियांना आपल्या कुटुंबातील कल जर वैश्विक उपभोगाकडे आहे असे दिसून आले तर त्यांना पुरुषांनी आपल्या कह्यात ठेवावे. स्त्रीच्या लहानपणात बाप तिचे पालनपोषण करतो, नवरा तिचा तरुणपणात तिचे संरक्षण करतो आणि तिचे मुलगे तिच्या वृद्धावस्थेत तिचे संरक्षण करतात. स्त्री स्वातंत्र्याला केव्हाही लायक नसते. वाममार्गाकडे किंचित जरी स्त्रीचा कल दिसू लागला तरी त्या वाममार्गापासून तिला परावर्त करण्याची विशेष दक्षता घेतली पाहिजे. तसे केले नाही तर स्त्री दोन्ही कुळाला दुःखाच्या खाईत टाकील. सर्व जातीच्या श्रेष्ठतम कर्तव्याचे महत्त्व लक्षात घेतले तर असेच ठरते की अगदी नेभळट नवऱ्याने सुद्धा स्वतःच्या बायकांना आपल्या मुठीत ठेवून त्यांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न करीत राहावेत. कुटुंबातील मुलगी, तरुणी, वृद्ध स्त्री यांना कुटुंबातील व्यवहाराच्या बाबतीत स्वतंत्रपणे काहीही करण्याचा अधिकार नाही. स्त्रीने लहानपणात वडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. पती मृत्यूनंतर तिने आपल्या पुत्राच्या आज्ञेत राहिले पाहिजे. स्त्रीने स्वतंत्रपणे कधीच राहू नये. पिता, पती आणि पुत्र यांच्यापासून विभक्तपणे राहण्याचे धैर्य स्त्रीने करू नये. त्यांना सोडून ती राहू लागली तर त्यामुळे दोन्ही कुटुंबे इतराच्या तिरस्कारास पात्र होतील. तिला घटस्फोट घेण्याचा हक्क नाही. पती स्वतःच्या पत्नीबरोबर एकजीव झाला असे मानण्यात येते. याचा अर्थ असा की स्त्री एकदा विवाहित झाली की तिला पतीपासून वेगळे राहणे त्रिकाल अशक्य होते. पत्नीला पतीपासून विभक्त राहण्यास मनाई करणारा कायदा मनूने केला. त्याबद्दल बरेच हिंदू लोक त्याची मनसोक्त स्तुती करतात आणि असा कायदा इतर देशात नाही म्हणून ते अभिमानाने सांगतात व एवढ्यातच समाधान मानून ते स्वस्थ बसतात. मनूचे विवाह पवित्र विधी मानला म्हणूनच त्याने घटस्फोटाला मान्यता दिली नाही. अशा विचाराने हिंदू आपल्या सद्विवेक बुद्धीची समजूत घालतात, परंतु ही विचारसरणी सत्याला धरून नाही. हे खास मनूने घटस्फोटाच्या विरुद्ध जो कायदा केला त्यात त्याचा कायदा अगदी वेगळा होता. पुरुषाला स्त्रीबरोबर जखडून ठेवणे आणि पुरुषाला हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य देणे हा मनूचा हेतू होता. पत्नीला सोडून देण्याच्या बाबतीत मनूने पतीवर कोणतेही बंधने घातली नाही. पत्नीला सोडून देण्याची मोकळीक मनू पतीला देतो. या कायद्याने मनूने जे साधलेले आहे ते हे की स्त्रीला स्वातंत्र्याचा यत्किंचितही उपभोग घेता येऊ नये. या संबंधात मनू काय म्हणतो ते पहा. पतीने पत्नीची विक्री केली किंवा त्याने तिचा त्याग केला तरी ती पतीपासून विभक्त होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की पतीने पत्नीची विक्री अथवा त्याग केला तरी ती त्यानंतर दुसऱ्याची कायदेशीर पत्नी होऊ शकत नाही. ही मनूच्या मनाला न्याय आणि अन्याय याची बिलकुल चाड वाटली नसावी. बौद्ध काळात स्त्रीला जे संपूर्ण स्वातंत्र्य होते ते हिरावून घेणे एवढेच त्याला कायद्याने साध्य करावयाचे होते. स्त्री स्वातंत्र्य मनूच्या डोळ्यात चलत होते म्हणूनच ते नष्ट करून त्याने स्त्रीला दास्य कर्द मात्र रोवून ठेवले. कुटुंबाच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या हक्कासंबंधी मनूने स्त्रीला गुलामाच्या पायरीला नेऊन ठेवले. तो पुढे म्हणतो, कुटुंबातील पत्नी, पुत्र आणि गुलाम यांना कुटुंबाच्या मालमत्तेवर काहीही हक्क नाही. ते जी मालमत्ता स्वकष्टाने मिळवितात ती सुद्धा कुटुंबातील त्याच्या मालकीची असते. एकत्र कुटुंब पद्धतीतील पुरुष मरण पावला तर त्याच्या विधवा पत्नीचा त्या कुटुंबाच्या मालमत्तेतून पोटगीचा हक्क म्हणून मान्य करतो. पतीला मृत्यू आला तेव्हा जर तो कुटुंबातून वेगळा राहत असेल त्या कुटुंबाच्या मालमत्तेतील वाटा मागण्याचा हक्क मनूने तिला दिलेला आहे. परंतु सर्व बाबतीत मनूने विधवेचा अबाधित मालकी हक्क मान्य केलेला नाही. मनूच्या कायद्यान्वये स्त्रीला देहांत शिक्षा देता येते. आपल्या पत्नीला मारहाण करण्याचा पतीचा हक्क मनूने मान्य केलेला आहे तो असा. पत्नी, मुलगा, नौकर, गुलाम, विद्यार्थी आणि धाकटा भाऊ यांनी जर काही अपराध केला
तर त्यांना मारण्याचा हक्क कुटुंबातील प्रमुख पुरुषाला आहे असे मनू मान्य करतो. स्त्रीला ज्ञानार्जनाचा हक्क नाही असा मनूचा कायदा आहे. मनूने स्त्रीच्या ध्यानावर बंदी घातलेली होती ती अशी: स्त्रियांचे सुद्धा संस्कारविधी केले पाहिजेत, परंतु ते करताना वैदिक मंत्र म्हणू नयेत. यज्ञविधी करणे हे ब्राह्मणी धर्माचे पंचप्राण होत. स्त्रियांनी यज्ञविधी करू नये असा मनूचा दंडक आहे. यासंबंधी त्याचा कायदा असा आहे: वेदविहित नित्य यज्ञविधी स्त्रियांनी करू नयेत. त्यांनी ते केले तर त्यांना नरकवास प्राप्त होईल. यज्ञविधी करणे स्त्रियांना अशक्य व्हावे यासाठी मनूने असा दंडक घातला की ब्राह्मण पुरोहितांनी असल्या यज्ञविधींना सहाय्य करू नये अथवा त्यात भाग घेऊ नये. मनूने स्त्रियांच्या पुढे स्त्री जीवनाचा कोणता आदर्श ठेवला होता याबद्दल शेवटी 4 शब्द सांगणे जरूर आहे. मनूच्या शब्दातच तो आदर्श आपण पाहूया. पित्याने अथवा त्याच्या संमतीने तिच्या बंधूने स्त्रीला ज्या पुरुषाला लग्नविधीत अर्पण केले असेल त्या पुरुषाच्या म्हणजे पतीच्या सदैव आज्ञेत राहणे हे स्त्रीचे परमपवित्र कर्तव्य होय. तो पती मृत्यू पावला तर त्याच्या विधवेने त्याच्या नावाला कलंक लागेल असे कधीही वर्तन करू नये. पत्नीने पतीच्या संमतीशिवाय यज्ञविधी, तपाचरण, उपोषण कधीही करू नयेत. ती पतीच्या संपूर्ण आज्ञेत राहिली तर तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात तिचा मोठा गौरव होईल. स्त्रियांच्या आदर्शमय जीवनाबद्दल मनूचे आणखी जे दुसरे कायदे आहेत त्यात आदर्शाचे अर्थ समजले पाहिजे. ते कायदे असे आहेत: ज्याने स्त्रीबरोबर वैदिक मंत्रांनी लग्नविधी साजरा केला तो त्या स्त्रीचा पती होय. हा तिला सदा सर्व काळ आणि तिच्या या जगातील आणि स्वर्गातील वास्तव्यात सुखाचा अखंड झरा होतो हे तिने मनात सदैव मानले पाहिजे. पत्नीने सदा सर्व काळ आनंदित राहिले पाहिजे. घरातील सर्व कामे व्यवस्थित करणे, भांडी कुंडी स्वच्छ ठेवणे आणि घर खर्च हात राखून करणे या सर्व बाबतीत तिने समाधानपूर्वक वर्तन केले पाहिजे. हिंदू या कायद्यांना स्त्रियांच्या जीवनाचे उच्चतम आदर्श मानतात. स्त्रियांच्या जीवनावर आघात करणारे जे कायदे मनूने केले त्यांच्यावर कळस चढविणारा त्याचा दुसरा कायदा म्हणजे स्त्री हत्या ही उपपातक मानणे हा होय. तो असा: मद्यपान करणे, स्त्री, शूद्र, वैश्य अथवा क्षत्रिय आणि निरीश्वरवादी यांचा शिरच्छेद करणे हे क्षुल्लक गुन्हे होत. स्त्री, शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय यांचा शिरच्छेद करणे हे उपपातक होय. असा मनूने जो कायदा केला त्याचे इंगित कोणीही समजू शकेल ते हे की ब्राह्मणाचा शिरच्छेद करणे हे महापातक होय असे समाजास मान्य करावयास भाग पाडले. परंतु मनूने उपपातकाचा कायदा स्त्रियांना का लागू केला याचे कारण एकच: मनूच्या दृष्टीने स्त्री ही सामाजिक जीवनात तृणवत समजली जावी, गवताप्रमाणे समजली जावी. मनूच्या स्त्रीविषयक कायद्यातील काही उत्तरे मी वर दिलेली आहेत ते लक्षात घेता मनू हा भारतातील स्त्रियांचा अधःपात घडवून आणण्यास सर्वस्वी जबाबदार आहे. हे सत्य कोणी नाकारू शकेल काय? कदाचित या सत्याची लोकांना जाणीव असावी, परंतु त्यांना आणखी 2 गोष्टी माहीत नसाव्यात. मनूने हे जे कायदे केले त्यात त्यांचे वैशिष्ट्य काय हे त्यांना माहीत नसावे. या कायद्यात मनूने स्वतःच्या बुद्धिमत्तेचं अगर मौलिकतेचं प्रदर्शन केलेले दिसून येत नाही. ब्राह्मणी धर्माचा उदय भारतात झाल्यानंतर ब्राह्मणांची स्त्रियासंबंधी जी विचारसरणी होती तीच मनूने आपल्या कायद्यात गोवली. मनूच्या पूर्वी ती समाजात रूढ होती, पण तो सामाजिक सिद्धांत म्हणून त्या सिद्धांताला धार्मिक कायद्याचे रूप देऊन ते कायदे राजाज्ञेने समाजात पाळले जावेत ही कामगिरी मनूने केली. स्त्रियावर एवढी कडक बंधने का लादली याचे कारण या लोकांना समजले नाही. ही दुसरी गोष्ट होय. आर्य समाजातून शूद्र आणि स्त्रिया यांचा बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी एकसारखा मोठा लांडा वाहत होता. शूद्र आणि स्त्रिया हे आर्य धर्माचे आधारस्तंभ होते. ते आधारस्तंभच कोसळल्यावर आर्य समाज आणि धर्म हे नष्ट होण्याच्या मार्गाला लागले होते. म्हणून स्त्रियावर बंधने लादून त्यांचे जीवन
कायमचे खुरटे करून टाकले. ते बौद्ध धर्माकडे असलेला स्त्रियांचा ओढा नष्ट करण्यासाठीच हे सत्य आहे. हे ज्यांना पटत नसेल त्यांनी मनुस्मृतीतील खालील बंधने लक्षात घ्यावीत. मिश्र विवाहापासून ज्याचा जन्म झाला, जे संन्यासी झाले, ज्यांनी आत्महत्या केली, अशा लोकांचे प्रेतसंस्कार आणि त्यानंतरचे इतर संस्कार करण्यात येऊ नये. ज्या स्त्रियांनी निरीश्वरवादी धर्म स्वीकारलेला आहे, ज्या स्त्रिया स्वतंत्रपणे प्रेरित होऊन निर्भयपणे जीवन चालवितात, ज्या स्त्रियांनी गर्भातील मुलाला इजा केली असते अथवा ज्या स्त्रिया दारू पितात, अशा स्त्रियांचे प्रेतसंस्कार आणि त्यानंतर इतर संस्कार करण्यात येऊ नये. प्रेतसंस्कारासंबंधीही आणि इतर बंधने म्हणून घातली. त्याचा हेतू हा की जे संन्यासी झाले आणि ज्या स्त्रिया निरीश्वरवादी झाल्या त्यांच्यावर संपूर्ण समाजाने बहिष्कार घालावा आणि त्यांच्या प्रेतांनाही सन्मानाने वागवू नये म्हणून संन्यासी आणि निरीश्वरवादी धर्म याचा उल्लेख केलेला आहे. तो कोणाला उद्देशून आहे स्पष्ट केले पाहिजे. संन्यासी म्हणजे ज्यांनी घरदार आणि संसार सोडून परिव्रजा म्हणजे दीक्षा घेतली, ते निरीश्वरवादी धर्म म्हणजे बौद्ध धर्म. या गोष्टीचा रोख बौद्ध धर्मीय लोकांकडे होता. मनूच्या मनातील ह्या दोन गोष्टी होत्या. ही बंधने घालण्यात मनूचा हा हेतू होता की ब्राह्मणांनी व इतरांनीही ही विधी करू नयेत. असले विधी होत नाहीत हे समाजाला दिसून आले की समाजाने त्या लोकांच्या कुटुंबांना जाती बहिष्कृत करण्यास भाग पाडावे. ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि जे बौद्ध धर्माप्रमाणे जीवन व्यतीत करत होते त्यांना कुटुंबातून आणि समाजातून बहिष्कृत करणे हा आपला हेतू साध्य करण्यासाठीच म्हणून आपल्या स्मृतीत हे धार्मिक कायदे तयार करून घेतले, कारण तो बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक होता. स्त्रियांच्या जीवनावर म्हणून जी क्रूर बंधने लादली त्याचे मर्म हेच की बौद्ध धर्म नष्ट व्हावा, त्यासाठी मनू धडपडत होता. बौद्ध धर्म नष्ट करण्याचा एक मार्ग म्हणजे बौद्ध धर्मापासून आर्य कुटुंबे दूर ठेवणे आणि ती ब्राह्मणी वर्चस्वाच्या पंजाखाली कायमची ठेवणे. त्याचप्रमाणे कुटुंबातील आधारस्तंभ म्हणजे स्त्री, तिची स्थिती कुटुंबातील गुलामाच्या स्थितीपेक्षाही हीन करणे हा उपाय म्हणून योजिला. हिंदुस्थानातील स्त्रियांच्या मोठेपणाचा ऱ्हास आणि स्त्रियांची अवनती याबद्दलची सारी जबाबदारी मनूच्या माथ्यावर लादली पाहिजे. ती बुद्धावर लादता येत नाही. हिंदू स्त्रियाची उन्नती आणि अवनती याला जबाबदार कोण या संबंधीची हकीकत या लहानशा पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यांची अवनती घडवून आणण्यास, स्त्रियांची अवनती घडवून आणण्यास कोण कारणीभूत झाला या संबंधीचं स्पष्टीकरणही या छोटेखानी पुस्तकामध्ये दिलेले आहे. स्त्रियांच्या उद्ध्वस्त जीवनाची जबाबदारी बुद्धाच्या अंगी चिकटविण्याच्या प्रयत्नात पूर्वग्रह दूषित नसलेले आणि सत्यनिष्ठ असलेले लोक करणार नाहीत असे मी आशा करतो. बुद्धाने स्त्रियांना समाजात आदरणीय स्थान दिले आणि पुरुषाच्या बरोबरीच्या पातळीवर आणून बसविले हे त्रिवार सत्य आहे. आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी बुद्धाचं हे तत्त्वज्ञान, बुद्धाचं स्त्रीविषयक दृष्टिकोन लक्षात घेऊनच स्त्री शिकली तरच समाज सुधारेल ही भावना महात्मा ज्योतिराव फुले यांनी मनी बाळगली आणि स्त्रियांना शिकवण्याचं, स्त्रियांना शिक्षण देण्याचं क्रांतिकार्य त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतातील पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. मित्रहो, प्रस्तुत हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निबंध, त्याचं वाचन मी केलेलं आहे. मी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रल्हाद भोपे आपणा सर्व श्रोत्यांना विनंती करतो की सदरील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि महामानवांच्या साहित्याची ओळख करोडोच्या मुखी जाऊ द्या अशी ही आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद.